इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक येथील गोविंदनगर परिसरात नाशिककरांच्या आग्रहाखातर पंजाब अँड सिंध बँक शाखेचं उद्घाटन व शुभारंभ बँक व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वरूपकुमार साहा यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पाहुण्यांचे औक्षण करून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रथम ग्राहकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जनरल मॅनेजर विनोद कुमार पाडे, झोनल मॅनेजर सरबजीत सिंग, चीफ मॅनेजर सुधीर कुमार सिंग, चीफ मॅनेजर अजित सरोदे, शाखा मॅनेजर शशिकांत भेंडे, संदीप माहुलकर, अरुण वाणी, अंकिता बागल, आशिष जगताप, अश्विनी कुमार, रिची धनवीज, धीरज मोडे, संतोष सनवरकर आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंदनगर शाखा शुभारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात स्वरूपकुमार साहा यांनी बँकेच्या कामकाज आणि विस्ताराबाबत उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज महाराष्ट्रात एकूण 45 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. आज पुण्यनगरी असलेल्या कुंभनगरी अर्थात नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असणाऱ्या गोविंदनगर परिसरात या भव्य दिव्य दुसऱ्या शाखेचा शुभारंभ गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या शुभारंभ दिनाच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येत आहे. हे आनंदाची बाब आहे. ही बँक शाखा ग्राहकांना पाहिजे ते सहकार्य करण्यासाठी तत्पर असेल. ठेवीदार, बचत खातेधारक, कर्जदार अशा कोणत्याही बँक ग्राहकाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ही काळजी बँक प्रशासन घेईल. शेतकरी, कारखानदार, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, सोने तारण आदी सर्व प्रकारचे कर्ज आणि शासकीय योजना थेट ग्राहकांना मिळवून देण्यासाठी बँक अग्रभागी असेल, असे आश्वासन साहा यांनी अध्यक्षीय भाषणात दिले. मैं आज ये इस विजिट में हूँ नासिक ब्रांच में फॉर ओपनिंग द सेकेंड ब्रांच इन नासिक एट गोविंद नगर. Along with this branch, we are also inaugurating online a virtual inauguration of our Wakar branch in Pune. The idea of opening these two branches, one in Nasik and one in Wakar, Pune, is that we want to expand into the state of Maharashtra in a much bigger way. Presently, the existing branch network of Maharashtra is only 41 branches. There are 36 districts in the state of Maharashtra. So we want to be present in all the districts of Maharashtra state. So in that endeavor, we are now opening more and more branches in state of Maharashtra. So with these two branches and another 38 branches we have lined up that is going to be opened very, very shortly in another 2-3 months time. So we are having an estimation that we will have more than 80 branches in the state of Maharashtra, covering all the districts in the state of Maharashtra. So this will be a big opportunity for not only the bank to reach out to the customers, but also for the customers of state of Maharashtra to take the benefits of the various banking services of Punjab and Sindh Bank. नाशिक रोड बँकेचे इंचार्ज अजित सरोदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी अजित भागवत सरोदे, पंजाब अँड सिंध बँक नाशिक रोडचा इंचार्ज आहे. आमची पंजाब अँड सिंध बँकेची एक शाखा 2010 पासून इथं नाशिकमध्ये कार्यरत होते. रिसेंटली त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये काफी जंप आलेला आहे. त्यामुळं बँकेने परत असं डिसाईड केलं आहे की आपल्या नाशिक शहरामध्ये अजून शाखा विस्तार करावा. त्यासाठी आज गोविंदनगर येथे आपल्या एक नवीन शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या शाखेचं उद्घाटनासमयी बँकेने 183 कोटीचा बिझनेस केलेला आहे आणि लवकरच लवकर ही 500 कोटी पण क्रॉस होईल असं नवीन मॅनेजर शशिकांत भेंडे यांची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपस्थित ग्राहकांनी बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आज नाशिक येथे पंजाब सिंध बँकेची नवीन शाखेचं ओपनिंग झालं आणि पंजाब सिंध बँकेचे एमडी स्वरूप शहा या शाखेच्या ओपनिंगसाठी मुंबईहून येथे आले आणि खऱ्या अर्थानं नाशिककरांसाठी पंजाब सिंध बँकेची दुसरी शाखा नाशिककरांसाठी ओपनिंग झाली आणि नाशिककरांसाठी मी विनंती करेल नाशिकच्या ग्राहकांसाठी की पंजाब सिंध बँकेची सर्व उद्दिष्टे, नियोजन आणि या ठिकाणचे सर्व मॅनेजर असतील, कर्मचारी असतील, खरोखर खूप चांगल्या रीतीने त्यांची सेवा आहे त्या सेवेचा लाभ घ्यावा आणि
मला आनंदाची गोष्ट एवढंच सांगेल का तुम्हाला बिझनेससाठी आणि कोणत्याही प्रकारच्या लोन फॅसिलिटीसाठी पंजाब सिंध बँक आपल्या सेवेसाठी तात्पर्याने उपस्थित आणि उभी राहते. मला विनंती आहे का पंजाब सिंध बँकेच्या सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमचा मान सन्मान वाढवला त्याबद्दल पंजाब सिंध बँकेचे खरोखर मनापासून स्वागत व धन्यवाद. बँकेसोबत 12 वर्षापासून 13 वर्षापासून जुडलेलो असून आज या ठिकाणी गोविंदनगरच्या नवीन शाखेचे जे उद्घाटन झाले त्याबद्दल स्वरूप कुमार शाह एमडी हे उपस्थित राहिले. सरबजीत सिंग झेडएम झोनल मॅनेजर तसेच FGM पांडे सर व सर्व बँक स्टाफ उपस्थित होता. सर्व ग्राहक वर्ग उपस्थित होता. या ठिकाणी आजची बँक ही 183 कोटीने ओपन झाली असून मी या ठिकाणी बँकेला लवकरच 500 कोटीपर्यंत जाऊ यासाठी शुभेच्छा देतो व सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानतो. बँकेच्या शाखा शुभारंभ दिनी ठेवीदारांनी विश्वास दाखवत 183 कोटी रुपयांच्या ठेवी गोविंदनगर शाखेत ठेवून शाखेची धडाकेबाज सुरुवात झाली. पहिल्या दिवशी प्रचंड ठेवी आल्याने सर्व अधिकारी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. यावेळी अविनाश काळे पाटील, अंकुश शिरसाट आदींसह ग्राहक शीतल जगताप, बाळासाहेब पाणगव्हाणे, गणेश पाणगव्हाणे, प्रकाश हाडे, निकेत काळे, दर्शन सरोदे, पियुष भंडारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी किरण बाग, योगेश आढाव, संतोष पाणगव्हाणे, जितेंद्र सूर्यवंशी, प्रवीण कातोरे, दत्ता सोनवणे, अमित चुंबळे आदींनी परिश्रम घेतले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.